उत्पन्नाचा किंवा जातीचा दाखला काढण्यासाठी तुम्हालाही 500 रुपयांचा स्टॅम्प पेपर आणायला सांगून लुटलं जात आहे का? जर हो, तर थांबा. सरकारी कामांसाठी स्टॅम्प पेपर लागतो की नाही, याविषयीचा खरा नियम काय आहे? पाहूयात सविस्तर. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारी दाखल्यांसाठी तुम्हाला कोणताही स्टॅम्प पेपर लागत नाही. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने 1 जुलै 2004 रोजी एक अधिकृत अधिसूचना काढली होती. या नियमानुसार जात, उत्पन्न, रहिवासी आणि राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रांसाठी किंवा कोणत्याही शासकीय कार्यालय आणि न्यायालयासमोर दाखल करावयाच्या प्रतिज्ञापत्रांवरील मुद्रांक शुल्क शासनाने पूर्णपणे माफ केले आहे. म्हणजेच सध्या कागदावर दिलेले प्रतिज्ञापत्र 100% ग्राह्य आहे. याच आधारावर 2021 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर या खंडपीठाने जनहित याचिका क्रमांक 58/2021 मध्ये स्पष्ट आदेश दिले की कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याने किंवा ई सेवा केंद्राने नागरिकांकडून स्टॅम्प पेपरची मागणी करू नये. मग आता ई सेवा केंद्र किंवा कार्यालय 500 रुपयांचा स्टॅम्प पेपर का मागत आहेत? याचे कारण म्हणजे 14 ऑक्टोबर 2024 रोजी आलेला महाराष्ट्र मुद्रांक अध्यादेश 2024. या अध्यादेशाद्वारे सरकारने 2 खासगी व्यक्तींमधील करारासाठी किंवा बिगर सरकारी कामांसाठी लागणाऱ्या सर्वसाधारण प्रतिज्ञापत्रांची स्टॅम्प ड्युटी 100 आणि 200 रुपयांवरून वाढवून थेट 500 रुपये केली. या नव्या नियमाचा चुकीचा अर्थ लावून किंवा अज्ञानामुळे अनेक ई सेवा केंद्रे आणि अधिकारी सरकारी कामांसाठीही बेकायदेशीरपणे 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरची सक्ती करू लागले. हा गोंधळ आणि सामान्य जनतेची लूट थांबवण्यासाठी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी 30 ऑक्टोबर 2024 रोजी एक अत्यंत कडक आणि स्पष्ट परिपत्रक जारी केले. हे पत्र राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे. यामध्ये स्पष्ट निर्देश दिले आहेत की 14 ऑक्टोबर 2024च्या नव्या 500 रुपयांच्या दराचा सरकारी दाखल्यांसाठी लागणाऱ्या प्रतिज्ञापत्राशी कोणताही संबंध नाही. शासनाने 2004 मध्ये दिलेली सवलत आजही कायम असून नागरिकांकडून कोणत्याही परिस्थितीत स्टॅम्प पेपरची मागणी करू नये असे सक्त आदेश कनिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. थोडक्यात सांगायचं तर कोणत्याही सरकारी दाखल्यासाठी तुम्हाला 1ही रुपयाचा स्टॅम्प पेपर लागत नाही. साध्या कागदावरील प्रतिज्ञापत्र पूर्णपणे ग्राह्य आहे. त्यामुळे इथून पुढे ई सेवा केंद्रात कोणीही पैशांची सक्ती केल्यास त्यांना शासनाचा हा नियम नक्की दाखवा. ही माहिती प्रत्येक सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मी दीपेश पवार, कुलाबा न्यूज 24.